खांदा कॉलोनी रेल फाटक पर आए दिन हो रही दुर्घटनाओं के चलते शेका पक्ष द्वारा यहां फ्लाईओवर बनाने की मांग की जा रही थी, जिसके मुताबिक फ्लाईओवर बन भी गया, मगर अब यह फ्लाईओवर कांग्रेसियों के लिए परेशानी का सबब बन गया है, क्योंकि इस फ्लाईओवर के निर्माण से यहां के लोगों को काफी हद तक राहत मिली है। अब गठबंधन के साथ जुड़ जाएगी, इस डर से कांग्रेसी नेताओं ने इस फ्लाईओवर के नामकरण को लेकर राजनीति करना शुरू कर दिया। कांग्रेसी नेताओं ने इस फ्लाईओवर के नामकरण की तैयारियां भी शुरू कर दी, मगर उसकी भनक लगते ही शेका पक्ष, शिवसेना और आरपीआई के कार्यकर्ताओं ने इस फ्लाईओवर का नामकरण कर वहां डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर फ्लाईओवर की पार्टी लगा दी। हालांकि गठबंधन के कार्यकर्ताओं की इस पहल से नाराज कांग्रेसी नेताओं ने रातों रात इस फ्लाईओवर पर बड़ी संख्या में पुलिस बल तैनात कर दिया, ताकि फ्लाईओवर का उद्घाटन रोका जा सके और इसका श्रेय गठबंधन को न मिले। मगर इस दौरान बृहस्पतिवार को खांदा कॉलोनी में तनाव का वातावरण देखने को मिला। मामले की जानकारी मिलते ही विधायक विवेक पाटिल, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल तथा आरपीआई जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़ आदि नेतागण घटनास्थल पर दाखिल हुए और उन्होंने गठबंधन के कार्यकर्ताओं को प्रोत्साहित करते हुए पुलिस और सिडको प्रशासन को आड़े हाथों लिया। आज आपण या ठिकाणी जे जमलो होतो ते फक्त ह्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं लावण्यासाठी जमलो होतो। उद्घाटन करण्याचा कुठलाही कार्यक्रम आपला नव्हताच, पण काही इथल्या पुढाऱ्यांना असं वाटतंय का बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ह्या पुलाला असू नये म्हणून रात्रभर नाटकं करून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे। पोलिसांना घाबरणारे आम्ही नाही आहोत ना, कधी शेका पक्ष ना आरपीआय ना शिवसेना कधी पोलिसांच्या दडपणाला घाबरलेला नाही आहे। जे आम्हाला करायचं असं ते आम्ही करतोच, परंतु आज आमचा फक्त एवढाच हेतू होता का ह्या पुलाला कोणता तरी एड्यागेड्याचं नाव देणार, त्याच्याऐवजी बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव दिलं पाहिजे हा हेतू होता। आणि त्या हेतूप्रमाणे आम्ही या ठिकाणी बोर्ड लावलाय, आम्ही ग्रेनाईटची पाटी लावली, आम्हाला काय फाशी द्यायचं असेल तर देऊ दे, आम्ही त्यासाठी तयार आहोत। ही या ठिकाणी आमची आणि त्याच्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हताच, पण जर कोण आमच्यावर असं दडपण आणलं असेल तर किती जरी बंदोबस्त असला तरी आम्ही उद्घाटन करू शकतो, ही देखील ताकद शेतकरी कामगार पक्ष आरपीआयच्या कार्यकर्त्यात आहे। पण मला या ठिकाणी पोलिसांचं आणि सिडकोचं मात्र काय बोलावं ते समजत नाही। सिडको रात्रभर म्हणे जागली नाही, पोलिसांच्या मागे होती, हे उद्घाटन होणार आहे, तुम्ही हे बंद करा। अरे या कॉलनीमधल्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत। सिडकोनी बांधलेल्या घरांची छतं पडायला लागलेली आहेत, बाजूला या ठिकाणी खड्डा आहे, एक महिना तो खड्डा पडलाय, तो खड्डा भराची सिडकोला आठवण नाही आहे, पण फाटकात लोक उभे आहेत, त्या ठिकाणी सिडकोला काम करायचं नाही, पण पुलाचा कोणतरी उद्घाटन करणार आहे अशी कुठली तरी अफवा किंवा खोटी बातमी पसरल्यानंतर सिडकोच्या एमडी सहित त्या ठिकाणी रात्रभर झोपत नाही। पण लोकांचे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, घरांचे साफ घालतात, स्वच्छतेचा प्रश्न आहे, घाणगुळीचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, हे सारे प्रश्न सोडवण्याला सिडकोवाल्यांना दुसरा टाइम मिळत नाही, पण पुलाचं उद्घाटन होते बोलल्यानंतर रात्रभर झोपत नाही। माझी या ठिकाणी सिडकोच्या एमडी आणि सिडको प्रशासनाला जाहीरपणे चॅलेंज आहे, जर का उद्या या ठिकाणी रेल्वेवर कुठला अपघात झाला आणि कोण मृत्युमुखी पडला तर ती प्रेत आम्ही त्यांच्या घरी नाही तर सिडकोच्या कार्यालयात नेल्याशिवाय ठेवणार नाही, हा या ठिकाणी आमचा निर्धार आहे। आणि म्हणून या ठिकाणी मध्यंतरी 15-20 दिवसापूर्वी अख्खी स्कूल बसत त्या रेल्वे ह्याच्यामध्ये बंद पडली होती। काही जागरूक नागरिकांनी त्या ठिकाणी रेल्वे थांबवली नसती तर फार मोठा अपघात झाला असता। या पुलाची मागणी करण्यासाठी सातत्याने शेतकरी कामगार पक्षाने त्या प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला यश म्हणून या ठिकाणी पुलाचं बांधकाम झालेलं आहे। आता कोणतरी येणार, उद्घाटन करणार आणि फुशारक्या मारणार आम्ही केलेलं आहे, ते हे आम्हाला निश्चितपणे मंजूर नाही। पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने मला कार्यकर्त्यांनी सांगितलं 149 नोटिसा रात्रभर देत आहेत, जसा काय पूल आम्ही चोरूनच न्यायला आलोय। अरे लोकांच्या घरात चोऱ्या होता त्यांना आधी पकडा आणि मग आम्हाला पकडायला ना अडवायला यायचं, आम्ही काय पूल चोरून नेणार होतो का इथं कोण, पण त्या चोरांना पकडायची ताकद इथल्या पोलिसात नाहीये। वहीं आरपीआई जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़ ने भी कांग्रेसी नेताओं की कुटिल राजनीति की कड़ी शब्दों में आलोचना की। स्थानिक काँग्रेस नेते काय आणि वरचे काय, तर कालचंच तुम्हाला उदाहरण सांगेल की स्वर्गीय विलासराव देशमुखांची अस्थि कलश काल अलिबागला चालवलं होतं आणि मी रस्त्यातून येत होतो। मी त्यांना खरं म्हणजे विलासराव देशमुख शिव्या देत असेल की एवढ्या खड्ड्याच्या रस्त्यात मला कसं चालवले। स्वर्गीय विलासराव देशमुख म्हणजे राज्याचं एक म्हणजे असं कणखर नेतृत्व होतं, परंतु त्यांच्याही खड्ड्यातून अस्थि कलश आमच्या इकडले काँग्रेसचे बहादूर घेऊन चालले होते। म्हणजे शर्मेची बाब आहे। आणि इथले जे स्थानिक काँग्रेसवाले आहेत हे निर्लज्ज आहेत, हे स्वार्थी आहेत, कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त मतदानालाच उपयोग करावा असं त्यांना वाटतं।
त्यांच्या बाबासाहेबांच्या नावाचा, परंतु इथली आंबेडकरी जनताही देखील आमची भोळी बाबडे असते. त्यांना मी विनंती करेन की हे काम आपल्यालाच करावं लागेल आणि यासाठी आपणच पुढे आलो पाहिजे. आजचा हा जो उड्डाणपूल, जो बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल, जो नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीच्या ब्रिजला जो नाव दिलेलं आहे, सन्माननीय आमदार विवेकानंद पाटील, बालाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जो नाव आहे हा एकदम खूप चांगला विचार करून दिलेला आहे. कारण बाबासाहेबांचा पूर्वीचा रूट होता. बाबासाहेब या रूटनी पनवेलला यायचे आणि त्या खांदा कॉलनीला एक वसा लाभलेला बाबासाहेबांच्या विचाराचे लोक राहतात आणि या ठिकाणी सर्वात जास्त लोक हे आंबेडकरी मुवमेंटचे लोक आहेत आणि म्हणून या ब्रिजला नाव देण्यात आलेलं आहे. इस अवसर पर पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, नगराध्यक्ष संदीप पाटिल, शेका पक्ष के प्रवक्ता मल्लीनाथ गायकवाड़, मधुसूदन देसाई, नगर सेवक गणेश कडू, समीर ठाकुर, पूर्व नगर सेवक राजेश हाथमोड़े, शिवाजी थोरवे, खांदा कॉलोनी विभाग अध्यक्ष संजय भूपी, पूर्व अध्यक्ष मोतीलाल कोहली, लाल ब्रिगेड संगठन के अध्यक्ष भीमराव पवार, गणेश पवार, आरपीआई के पनवेल शहर अध्यक्ष अजय बाबरे, दर्शना भड़ांगे आदि सहित गठबंधन के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे.